देश महाराज माननीय मुख्यमंत्र्यांचं तसं आता म्हणलं की सौर ऊर्जेचे ते विधातेच आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अध्यक्ष महाराज, आता माझा एक स्पेसिफिक प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये सौर ऊर्जेने किती मेगावॉट विद्युत तयार होते ते एक उत्तर आपण दिलं पाहिजे. अध्यक्ष महाराज, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की शेतकऱ्यांना आपण दिलेल्या धोरणाप्रमाणे निरंतर विद्युत आपण देणार का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न. माननीय अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ही जी आपली फ्लॅगशिप योजना आहे, या योजनेच्या अंतर्गत 4000 मेगावॅट पूर्ण झालेलं आहे काम. आणि या 4000 मेगावॅटच्या माध्यमातून जवळपास 8 लाख शेतकऱ्यांना आता निरंतर वीज आपण देऊ शकतोय, ती आपण सुरू केलेली आहे. या वर्षाच्या एंड पर्यंत नानाभाऊ, आमचा अंदाज आहे की अतिरिक्त या 4000च्या अतिरिक्त 10,000 मेगावॅट वीज आपली म्हणजे तयार होईल. आणि त्यानंतर 75% शेतकऱ्यांना आपण दिवसा वीज देऊ शकू. पुढच्या वर्षीपर्यंत जवळजवळ सगळ्या म्हणजे काही ठिकाणी काही भागांमध्ये अडचणी आहेत. आणि आता आपण जर बघितलं तर मध्यंतरी आम्ही मेळावे घेतले आणि मोठ्या प्रमाणात मागेल त्याला सौर कृषी पंप ही जी योजना आहे, या योजनेचा इतका चांगला फीडबॅक आहे. शेतकरी याच्यावर इतके खुश आहेत. मध्यंतरी एका महिला शेतकऱ्यांनी तर त्या ठिकाणी मी कार्यक्रमाला गेलो होतो, त्या कार्यक्रमात त्यांनी सांगितलं की छत्रपती संभाजीनगर तुम्ही होतात, तिने सांगितलं की मी वीज तर म्हणजे माझ्या शेतीत तर वापरतेच, पण आता माझ्या सौर पंपाने अतिरिक्त वीज जी सुरू होते त्यात त्यांनी कॅपॅसिटर आणि बॅटरी वगैरे लावून ती घरात देखील वापरतात आणि रात्री देखील ते वापरतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की टेक्नॉलॉजीमध्ये खूप बदल होतोय. मला विश्वास आहे की पुढच्या वर्षीपर्यंत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आपण दिवसा वीज देऊ शकू. आणि आपला प्रयत्न 10 तासाचाच असणार आहे. जरी आपण 8 तास म्हणत असलो तरी 10 तासाचा असणार आहे. दुसरं, आपण आता हे जे काही आपली डिस्ट्रीब्युटेड योजना जी झाली आहे, या योजनेला इंटरनॅशनल सोलर अलायन्सने फ्लॅगशिप योजना म्हणून त्या ठिकाणी नेमलं. त्या संदर्भात जवळपास 7 ते 8 आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तराचे पुरस्कार देण्यात आले. केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना ही योजना तुम्ही देखील अंमलात आणा अशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत. आणि आता याचा पुढचा टप्पा काय आहे, तर आता बॅटरी स्टोरेजमध्ये आपला प्रयत्न आहे की हळूहळू या सगळ्या योजनांचं बॅटरी स्टोरेज देखील तयार करायचं, जेणेकरून ही जी सोलर अवर मधली पॉवर आहे ही 24/7 देखील आपल्याला कशी वापरता येईल, इतर ग्रीड करता आपल्याला कशी वापरता येईल, असा देखील प्रयत्न पुढच्या काळात आम्ही करणार आहोत.